नमस्कार मित्रांनो, महाटेट IBPS पॅटर्नवर आधारित वारंवार विचारले जाणारे रिपीटेड आणि XPYQs, रिपीटेड आणि एक्सपेक्टेड PYQs आज आपण सोडवणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग सुरुवात. प्रश्न क्रमांक 1. विज्ञान विषयातील पाण्याचे प्रदूषण हा घटक शिकवताना कोणती पद्धत सर्वात जास्त प्रभावी ठरेल? क्षेत्रीय बेट पद्धत. प्रश्न क्रमांक 2. गणितातील त्रिकोणाचे गुणधर्म शोधण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर करावा? उद्गामी पद्धत. प्रश्न क्रमांक 3. इतिहासातील शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य या घटकाचे सखोल आकलन होण्यासाठी कोणती पद्धत योग्य ठरेल? नाट्यीकरण किंवा कथाकथन पद्धत. प्रश्न क्रमांक 4. तुमच्या वर्गात काही विद्यार्थी अमूर्त संकल्पना सहज समजू शकत नाहीत. अशा वेळी तुम्ही अध्यापन पद्धतीमध्ये काय बदल कराल? अध्यापनात दृकश्राव्य साधने आणि प्रत्यक्ष वस्तूंचा वापर करू. प्रश्न क्रमांक 5. भूगोल अध्यापनात भारताचे हवामान स्पष्ट करताना शिक्षकाने कशाचा प्राधान्याने वापर करावा? भारताचा नकाशा आणि हवामान तक्ते. प्रश्न क्रमांक 6. भाषा वर्गात व्याकरण शिकवताना शिक्षकाची सर्वोत्तम भूमिका कोणती असावी? विविध वाक्यांमधील संदर्भानुसार व्याकरणाचे उपयोजन शिकवणे. प्रश्न क्रमांक 7. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंअध्ययन आणि संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती उपयुक्त आहे? समस्या निराकरण पद्धत. प्रश्न क्रमांक 8. एखादा कठीण घटक शिकवताना विद्यार्थ्यांना तो समजत नसेल तर शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? घटक लहान उपघटकांमध्ये विभागून सोप्या भाषेत पुन्हा शिकवू. प्रश्न क्रमांक 9. सहकार्यात्मक अध्ययन पद्धतीचा मुख्य फायदा काय आहे? विद्यार्थ्यांना एकमेकांकडून शिकण्याची आणि सामाजिक कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळते. प्रश्न क्रमांक 10. वर्गात चर्चा पद्धतीचा वापर करताना शिक्षकाची भूमिका काय असावी? चर्चा भरकटणार नाही यावर नियंत्रण ठेवणारा मार्गदर्शक असणे. प्रश्न क्रमांक 11. प्राथमिक स्तरावर कार्यानुभव किंवा हस्तकला शिकवताना कोणती पद्धत वापरावी? प्रात्यक्षिक पद्धत. प्रश्न क्रमांक 12. अध्यापन पद्धती निवडताना शिक्षकाने सर्वात जास्त कशाला महत्त्व दिले पाहिजे? विद्यार्थ्यांचे वय, मानसिक स्तर आणि घटकाचे स्वरूप. प्रश्न क्रमांक 13. प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांची कोणती भूमिका असते? सक्रिय नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापन करणे. प्रश्न क्रमांक 14. कविता शिकवताना खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास रसग्रहण योग्य प्रकारे होईल? योग्य आरोह, अवरोह व लयसह गायन करणे. प्रश्न क्रमांक 15. भूमिका अभिनय ही पद्धत कोणत्या विषयाच्या अध्यापनासाठी सर्वाधिक योग्य मानली जाते? भाषा आणि सामाजिक शास्त्रे. प्रश्न क्रमांक 16. एखादा शांत विद्यार्थी अचानक वर्गात आक्रमक वर्तन करू लागल्यास शिक्षक म्हणून तुमची पहिली पायरी कोणती असेल? त्याच्या या बदललेल्या वर्तनामागचे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करणे. प्रश्न क्रमांक 17. अध्यापन सुरू असताना काही विद्यार्थी मागच्या बाकावर बसून गप्पा मारत आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? त्यांना अध्यापनात सामील करून घेण्यासाठी प्रश्न विचारू किंवा जवळ बोलावू. प्रश्न क्रमांक 18. एका विद्यार्थ्याला वर्गात वारंवार खोटे बोलण्याची सवय आहे. शिक्षक म्हणून तुम्ही या वर्तनाला कसे हाताळाल? तो खोटे का बोलतोय, भीतीमुळे की लक्ष वेधण्यासाठी याचा शोध घेऊन त्याचा आत्मविश्वास वाढवू. प्रश्न क्रमांक 19. वर्गातील एक हुशार मुलगा अचानक अभ्यासात मागे पडत आहे आणि एकलकोंडा झाला आहे. यावरून तुम्ही काय अंदाज बांधाल? तो मानसिक तणाव, कौटुंबिक समस्या किंवा नैराश्याचा सामना करत असण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 20. विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या वर्तनाचा विकास करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे? चांगल्या वर्तनाची प्रशंसा करणे आणि सकारात्मक सबलीकरण देणे. प्रश्न क्रमांक 21. परीक्षेच्या वेळी वर्गात एक विद्यार्थी खूप घाबरलेला आणि घामेजलेला दिसतो. शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्याला पाणी देऊन शांत करू आणि परीक्षा ही केवळ एक चाचणी आहे असे सांगून धीर देऊ. प्रश्न क्रमांक 22.
वर्गात काही विद्यार्थी सतत अतिचंचल वर्तन करतात आणि एका जागी शांत बसत नाहीत. शिक्षकाने काय करावे? त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी त्यांना वर्गातील छोटी कामे उदा. फळा पुसणे, वह्या वाटणे सोपवावीत. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. प्रश्न क्रमांक 23. एखादा विद्यार्थी शिक्षकांच्या प्रत्येक सूचनेला विरोध करतो आणि उद्धटपणे वागतो. या वर्तनाला काय म्हणतात आणि शिक्षकाने काय करावे? हे विरोधी वर्तन असून शिक्षकाने राग न आवळता शांतपणे त्याच्याशी वैयक्तिक चर्चा करावी. प्रश्न क्रमांक 24. वर्गातील गटबाजी आणि विद्यार्थ्यांमधील आपापसातील हेवेदावे दूर करण्यासाठी शिक्षक काय करतील? मिश्र क्षमतेचे गट तयार करून त्यांना सामूहिक प्रकल्प किंवा खेळ खेळायला लावू. प्रश्न क्रमांक 25. वर्गात नवीन आलेल्या दुसऱ्या राज्यातील किंवा शहरांतील विद्यार्थ्याशी इतर मुले नीट वागत नाहीत. शिक्षक म्हणून तुमची भूमिका काय असेल? वर्गात विविध संस्कृतींचे महत्त्व सांगून त्या विद्यार्थ्याचे स्वागत करणारा एखादा उपक्रम घेऊ. प्रश्न क्रमांक 26. एखादा विद्यार्थी वर्गात सतत प्रश्न विचारून शिक्षकाला सतावतो. शिक्षकाने काय अंदाज बांधावा? तो अत्यंत जिज्ञासू असून त्याची अवांतर जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे. प्रश्न क्रमांक 27. विद्यार्थी शिक्षकांचे अनुकरण करतात. यावरून वर्तनाविषयी कोणता नियम स्पष्ट होतो? शिक्षकाचे स्वतःचे वर्तन आदर्श आणि अनुकरणीय असणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 28. वर्ग नियंत्रण प्रभावी ठेवण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी काय करावे? विद्यार्थ्यांशी लोकशाहीपूर्ण, आपुलकीचे पण शिस्तबद्ध संबंध ठेवावेत. प्रश्न क्रमांक 29. एका विद्यार्थ्याला चोरी करण्याची सवय लागल्याचे तुमच्या निदर्शनास आले तर तुम्ही काय कराल? त्याची वस्तू घेण्यामागची गरज समजून घेऊ आणि त्याला मालकी हक्क व प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देऊ. प्रश्न क्रमांक 30. वर्गातील किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या भावनिक बदलांचा अंदाज घेऊन शिक्षकाने कोणती भूमिका घ्यावी? मित्र आणि मार्गदर्शक बनून त्यांच्या भावनांना समजून घ्यावे. प्रश्न क्रमांक 31. सतत आणि सर्वंकष मूल्यमापनचा मुख्य उद्देश काय आहे? विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक आणि शारीरिक सर्व पैलूंचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करणे. प्रश्न क्रमांक 32. आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? वर्षभरात अध्ययन प्रक्रिया सुरू असताना सातत्याने. प्रश्न क्रमांक 33. संकलित मूल्यमापन चा प्राथमिक हेतू कोणता? सत्र किंवा वर्षाच्या शेवटी विद्यार्थ्याने काय साध्य केले याचे श्रेणीकरण किंवा प्रमाणीकरण करणे. प्रश्न क्रमांक 34. तुमच्या वर्गात बहुतांश विद्यार्थी एका विशिष्ट चाचणीत नापास झाले तर शिक्षक म्हणून तुम्ही काय निष्कर्ष काढाल? प्रश्नपत्रिका खूप कठीण होती किंवा माझ्या अध्यापन पद्धतीमध्ये प्रक्रियेत काहीतरी त्रुटी आहे. प्रश्न क्रमांक 35. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची दप्तरी नोंद ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आलेख पाहण्यासाठी कोणते साधन सर्वोत्तम आहे? पोर्टफोलिओत संचित नोंदपत्र. प्रश्न क्रमांक 36. मूल्यमापन करताना शिक्षकाने खालीलपैकी कोणती गोष्ट टाळली पाहिजे? गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांवर ढ किंवा हुशार असे शिक्के मारणे. प्रश्न क्रमांक 37. निदानात्मक चाचणी कशासाठी घेतली जाते? विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील नेमक्या अडचणी आणि त्रुटी शोधण्यासाठी. प्रश्न क्रमांक 38. निदानात्मक चाचणीनंतर शिक्षकाने कोणती पायरी उचलली पाहिजे? उपचारात्मक अध्यापन करणे. प्रश्न क्रमांक 39. स्वमूल्यमापन मुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमतेचा विकास होतो? स्वतःच्या बलस्थानांची आणि उणीवांची जाणीव होऊन स्वायत्त अध्ययन करण्याची क्षमता वाढते. प्रश्न क्रमांक 40. एक उत्तम प्रश्नपत्रिका कशी असावी? ज्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन आणि कौशल्य या सर्व उद्दिष्टांवर आधारित प्रश्नांचा समतोल असेल. प्रश्न क्रमांक 41. परीक्षा घेताना ओपन बुक एक्झामचा मुख्य फायदा काय आहे? विद्यार्थ्यांना पाठांतर करण्याची गरज पडत नाही आणि उच्चस्तरीय विचार प्रक्रियेचे उपयोजन मूल्यमापन होते. प्रश्न क्रमांक 42. मूल्यमापनात विश्वासार्हता म्हणजे काय?
वेगवेगळ्या शिक्षकांनी तपासले तरी उत्तरपत्रिकेचे गुण समान किंवा स्थिर येणार. प्रश्न क्रमांक 43. मूल्यमापनात प्रमाणता किंवा यथार्थता म्हणजे काय? चाचणी ज्या निश्चित उद्दिष्टाच्या मापनासाठी तयार केली आहे त्याचे अचूक मापन करणे. प्रश्न क्रमांक 44. रुब्रिक्सचा वापर मूल्यमापनात कशासाठी केला जातो? विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाचे किंवा सादरीकरणाचे वस्तुनिष्ठ व निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 45. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश गुणात्मक सुधारणा हा असायला हवा, यासाठी शिक्षकाने काय करावे? गुण देण्यासोबतच विद्यार्थ्याला त्याच्या कामगिरीबद्दल विधायक अभिप्राय द्यावा. प्रश्न क्रमांक 46. तुमच्या वर्गात काही विद्यार्थी अत्यंत प्रगत आहेत, त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हान देण्यासाठी तुम्ही काय कराल? त्यांना संवर्धन उपक्रम आणि उच्चस्तरीय विचार प्रवृत्त करणारे प्रकल्प देऊ. प्रश्न क्रमांक 47. अभ्यासात मागे असणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवताना शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असावा? धीर धरून, सहानुभूतीने त्याच्या गतीने शिकवणे आणि लहान पावले टाकत प्रगती करणे. प्रश्न क्रमांक 48. समतुल्य मित्र अध्ययन या संकल्पनेचा वापर प्रगत व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल? प्रगत विद्यार्थ्यांची अप्रगत विद्यार्थ्यांचे अभ्यासातील मार्गदर्शक म्हणून जोडी तयार करणे. प्रश्न क्रमांक 49. एकाच वर्गात प्रगत, मध्यम आणि अप्रगत विद्यार्थी आहेत. अशा वेळी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या अध्यापनाचा वापर करावा? वेददर्शी अध्यापन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनात बदल करणे. प्रश्न क्रमांक 50. अप्रगत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, तो वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? त्याच्या लहान लहान यशाचे किंवा प्रयत्नांचे जाहीर कौतुक करावे. प्रश्न क्रमांक 51. प्रगत विद्यार्थी वर्गात खूप लवकर अभ्यास पूर्ण करतो आणि नंतर गोंधळ घालतो, यावर काय उपाय आहे? त्याला अतिरिक्त आव्हानात्मक कोडी किंवा वाचनासाठी अवांतर पुस्तके देणे. प्रश्न क्रमांक 52. अप्रगत विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? त्यांना ढ चा शिक्का मारू नये आणि त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घ्यावा. प्रश्न क्रमांक 53. प्रगत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी शिक्षकाने काय करावे? त्यांना मुक्तोत्तरी प्रश्न विचारणे आणि नवीन कल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य देणे. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. प्रश्न क्रमांक 54. एखाद्या विद्यार्थ्याला गणिताच्या क्रिया समजत नाहीत, अप्रगत आहे, तर शिक्षकाने सुरुवातीला काय करावे? प्रत्यक्ष वस्तू, उदा. मणी, काड्या वापरून पायाभूत संकल्पना स्पष्ट कराव्यात. प्रश्न क्रमांक 55. सर्वसमावेशक शिक्षण अंतर्गत प्रगत आणि अप्रगत मुलांबाबत काय नियम आहे? दोघांनाही एकाच वर्गात एकमेकांच्या गरजांचा आदर करत एकत्र शिकवावे. प्रश्न क्रमांक 56. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ कसा असावा? सोपा, आटोपशीर आणि त्यांच्या क्षमतेला आत्मविश्वास देणारा. प्रश्न क्रमांक 57. प्रगत मुलांची शिकण्याची गती वेगवान असते, हे लक्षात घेऊन शिक्षकाने काय करावे? गतिमानता कार्यक्रम अंतर्गत त्यांना प्रगत अभ्यासक्रम हाताळू द्यावा. प्रश्न क्रमांक 58. अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी शिक्षकाने कोणाशी संपर्क ठेवावा? पालकांशी नियमित संवाद साधून घरच्या वातावरणात मदतीचे नियोजन करावे. प्रश्न क्रमांक 59. प्रगत विद्यार्थ्यांमध्ये कधी कधी अति आत्मविश्वासामुळे उद्दामपणा येऊ शकतो, शिक्षकाने यावर काय करावे? त्यांना नम्रतेचे महत्त्व पटवून देऊन अधिक कठीण आव्हाने द्यावीत, जेणेकरून त्यांना अजून शिकण्याची गरज जाणवेल. प्रश्न क्रमांक 60. वर्गातील प्रगत व अप्रगत या दोन्ही घटकांना न्याय देण्यासाठी शिक्षकाकडे कोणता मुख्य गुण असावा? संवेदनशीलता आणि अष्टपैलू नियोजन कौशल्य. प्रश्न क्रमांक 61. बहुवर्ग अध्यापन म्हणजे काय? एकाच वर्गखोलीत एकापेक्षा जास्त इयत्तांच्या विद्यार्थ्यांना एकाच शिक्षकाने एकत्र शिकवणे. प्रश्न क्रमांक 62. बहुवर्ग अध्यापन करताना शिक्षकासमोरील सर्वात मोठे आव्हान कोणते असते? वेळेचे आणि वर्गातील विद्यार्थ्यांच्या विविध स्तरांचे नियोजन करणे.
प्रश्न क्रमांक 63. बहुवर्ग अध्यापनात वेळ आणि वर्गाचे नियोजन करण्यासाठी शिक्षकाने कोणती रणनीती वापरावी? एका इयत्तेला प्रत्यक्ष अध्यापन करताना दुसऱ्या इयत्तेला स्वयंअध्ययन, गटकार्य किंवा गृहपाठ देणे. प्रश्न क्रमांक 64. एकवर्ग अध्यापनाचा मुख्य फायदा कोणता? वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा वयोगट आणि अभ्यासक्रम सारखा असल्याने एकाग्रतेने शिकवता येते. प्रश्न क्रमांक 65. बहुवर्ग अध्यापनात समान आशय कसा वापरता येईल? वेगवेगळ्या इयत्तांमध्ये असणारा सामायिक घटक उदा. पर्यावरण किंवा स्वच्छता निवडून एकत्र उपक्रम घेणे. प्रश्न क्रमांक 66. बहुवर्ग वर्गखोलीत बैठक व्यवस्था कशी असावी? इयत्तांनुसार किंवा क्षमतेनुसार स्वतंत्र गट करून बसावे, जेणेकरून एकमेकांना अडथळा होणार नाही. प्रश्न क्रमांक 67. बहुवर्ग अध्यापनात वयस्क किंवा मोठ्या इयत्तेतील विद्यार्थ्यांची मदत कशी घेतली जाऊ शकते? त्यांना लहान इयत्तेतील मुलांच्या गटाचे नेतृत्व देऊन अभ्यासात मदत करायला सांगणे. प्रश्न क्रमांक 68. एकवर्ग अध्यापन पद्धतीत खालीलपैकी कोणती गोष्ट सहज घ्यायला मिळते जी बहुवर्गात कठीण असते? प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक शंकांचे त्वरित आणि सखोल निरसन करणे. प्रश्न क्रमांक 69. बहुवर्ग अध्यापनासाठी शिक्षकाने शैक्षणिक साधने कशी तयार करावीत? बहुउद्देशीय, स्वस्त आणि एकापेक्षा जास्त इयत्तांना उपयुक्त ठरतील अशी. प्रश्न क्रमांक 70. बहुवर्ग अध्यापनात शिक्षकाने वार्षिक नियोजन करताना काय लक्षात ठेवावे? दोन्ही किंवा तिन्ही इयत्तांच्या अभ्यासक्रमातील परस्पर संबंध जोडून नियोजन करणे. प्रश्न क्रमांक 71. बहुवर्ग अध्यापनामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणता सामाजिक गुण विकसित होतो? परस्पर सहकार्य, आदर आणि संमिश्र वयोगटात जुळवून घेण्याची वृत्ती. प्रश्न क्रमांक 72. एकवर्ग अध्यापन पद्धतीत शिक्षकाने फळ्याचा वापर कसा करावा? फळ्याचे पद्धतशीर भाग करून मुख्य मुद्दे आणि आकृत्या सुस्पष्ट मांडणे. प्रश्न क्रमांक 73. बहुवर्ग अध्यापनात स्वयंअध्ययन साहित्याचा काय उपयोग होतो? शिक्षक दुसऱ्या वर्गाला शिकवत असताना हा वर्ग स्वतंत्रपणे आणि सक्रियपणे शिकू शकतो. प्रश्न क्रमांक 74. खालीलपैकी कोणते राज्य किंवा संस्था बहुवर्ग अध्यापनाच्या ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मॉडेलसाठी प्रसिद्ध आहे? ऋषी व्हॅली आणि तामिळनाडूचे मॉडेल. प्रश्न क्रमांक 75. एकवर्ग किंवा बहुवर्ग अध्यापन असो, शिक्षकाचे अंतिम ध्येय काय असावे? प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन निष्पत्ती साध्य करणे. प्रश्न क्रमांक 76. एका विद्यार्थ्याला लिहिताना अक्षरे उलटी काढण्याची सवय आहे, तर त्याला कोणती अध्ययन अक्षमता असण्याची शक्यता आहे? डिस्लेक्सिया, डिसग्राफिया. प्रश्न क्रमांक 77. गणितातील मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी करताना एका विद्यार्थ्याला तीव्र अडचण येते, या अक्षमतेला काय म्हणतात? डिस्कॅल्क्युलिया. प्रश्न क्रमांक 78. भाषिक कौशल्यांच्या विकासाचा योग्य क्रम खालीलपैकी कोणता आहे? श्रवण, ऐकणे, भाषण, बोलणे, वाचन, लेखन. प्रश्न क्रमांक 79. तुमच्या वर्गात एका विद्यार्थ्याला वाचनात अडचण येत आहे. शिक्षक म्हणून तुम्ही त्याला कशी मदत कराल? त्याला लहान परिच्छेद देऊन, बोटाने किंवा पट्टीने ओळीवर लक्ष केंद्रित करायला सांगून सराव घेऊ. प्रश्न क्रमांक 80. विद्यार्थ्यांमध्ये श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मनोरंजक गोष्टी, ऑडिओ क्लिप ऐकवणे आणि त्यावर आधारित छोटे प्रश्न विचारणे. प्रश्न क्रमांक 81. सूक्ष्म स्नायू कौशल्य विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरावर कोणता उपक्रम घ्यावा? मातीचे गोळे बनवणे, चित्र रंगवणे, कागदाची घडी घालणे किंवा मणी ओवणे. प्रश्न क्रमांक 82. एका विद्यार्थ्याचे हस्ताक्षर अत्यंत खराब आणि अस्पष्ट आहे, शिक्षकाने काय करावे? अक्षरांचे अवयव, वळण आणि 2 शब्दांमधील अंतर याविषयी योग्य प्रात्यक्षिक देऊन सराव करून घ्यावा. प्रश्न क्रमांक 83. अध्ययन अक्षमता असलेल्या मुलांबाबत शिक्षकाची भूमिका काय असावी? ही मुले मतिमंद नसून त्यांना विशेष अध्यापन पद्धती आणि सहानुभूतीची गरज आहे हे समजून घेणे. प्रश्न क्रमांक 84. विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता वाढवण्यासाठी वर्गात कोणता उपक्रम सर्वात चांगला ठरेल?
वक्तृत्व, वादविवाद, नाट्यकरण किंवा उत्स्फूर्त भाषण. प्रश्न क्रमांक 85. अध्ययनक्षम विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी शिक्षकाने काय सवलत द्यावी? त्यांच्या गरजेनुसार उदा. लिहिण्यास त्रास असल्यास अतिरिक्त वेळ किंवा तोंडी परीक्षेची संधी द्यावी. प्रश्न क्रमांक 86. आकलन क्षमता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणते वाचन योग्य आहे? अर्थ समजून घेऊन केलेले प्रकट किंवा मुखवाचन. प्रश्न क्रमांक 87. ज्या मुलांचे अवधान एका जागी टिकत नाही, त्यांच्या क्षमता विकासासाठी शिक्षकाने काय करावे? त्यांना लहान, रंजक आणि कृतीप्रधान कार्ये द्यावीत जी कमी वेळेत पूर्ण होऊ शकतात. प्रश्न क्रमांक 88. विचार क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा वापर करावा? विचार करायला लावणारे, उच्च पातळीचे आणि कल्पकतेला वाव देणारे प्रश्न. प्रश्न क्रमांक 89. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक क्षमता वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करावे? सामूहिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहलींचे आयोजन करणे. प्रश्न क्रमांक 90. अध्ययन क्षमता विकास हा एक दिवस किंवा एका रात्रीत होणारा बदल नाही, यासाठी शिक्षकाकडे कोणता स्थायी गुण असणे आवश्यक आहे? प्रचंड संयम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन. स्मार्ट अभ्यासाची सोपी सुरुवात फक्त लिप स्मार्ट स्टडी. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओजसाठी आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.